आता हा चौथा इव्हेंट आहे आणि खरंच आम्हाला घरच्यांबरोबर हा कार्यक्रम केल्यासारखं नेहमी वाटतं. कारण एवढे सगळे ओळखीचे चेहरे, प्रत्येकाला आम्ही नावानिशी नाही ओळखत पण चेहऱ्याने आपण सगळेजण एकमेकांना ओळखतो आणि हे नातं अधिक दृढ होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा केव्हा आम्हाला शिवजयंती उत्सव समिती बरोबर यायला मिळतं. आणि यावेळेला वी हॅव मेड शुअर की 15 दिवसांपूर्वी आम्ही ही प्रतापगड प्रदक्षिणा तुम्ही करणार आहात म्हणून करून पाहिलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळेजण करणार आहात. आणि सरांनी सांगितलेले 4 पर्याय आम्ही सरांना ऑलरेडी कन्व्हे केलेले होते. तो एक स्टीप उतार तुम्ही उतरल्यानंतर आम्हाला 100% खात्री आहे की तुम्ही अख्खी प्रतापगड प्रदक्षिणा करणार आहात. त्यामुळे त्याच्या मनात आमच्याबद्दल कुठलीही म्हणजे याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये. फक्त सगळ्यांकडे ट्रेकिंगचे शूज, काठी, टोपी या गोष्टी असणं अत्यावश्यक आहे. आणि खरंच सर म्हटले तसं कमी सामान घेऊन जर आपण केलं तरी चांगलं राहील. पाणी आणि थोडासा ड्राय स्नॅक्स किंवा जो काही पॅक लंच असेल तो, नॅपकिन, एवढ्याच गोष्टी बरोबर ठेवा. फार काही गोष्टी बरोबर ठेवू नका. पुढचं बोलण्याआधी प्रतापगड हा त्या 12 किल्ल्यांमधला एक आहे ज्याची नुकतीच मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत जागतिक वारसा स्थळांमध्ये युनेस्कोनी नोंद केलेली आहे. आणि गोष्ट इथे संपत नाही. टीमचा हा कायमच प्रयत्न राहिलेला आहे की आपले जे किल्ले आहेत, आपला जो इतिहास आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आला पाहिजे. त्यामुळे यावेळेला गोष्ट इथे संपत नाहीच्या टीमने याच 12 किल्ल्यांना घेऊन शिवस्मरणिका नावाची दिनदर्शिका 2026 बनवलेली आहे. याच्या प्रत्येक पानावर एक किल्ला आहे, प्रत्येक महिन्याचा एक किल्ला आहे. आणि त्यात प्रयत्न असा केलेला आहे की त्या महिन्यात ज्या किल्ल्याचं महत्व आहे तो किल्ला त्या महिन्यात आहे. म्हणजे साल्हेरची लढाई ही जानेवारीत असते तर साल्हेर जानेवारीत आहे. शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झालाय तर तो फेब्रुवारीत आहे. यातले सगळे फोटोज जे काढलेले आहेत ते आमच्या टीमने काढलेले आहेत. याच्यामध्ये त्या किल्ल्यांची माहिती आहे, भूषणाचे समर्पक छंद आहेत आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 50 घटना त्या दिनांकाला त्या तारखेला नोंदवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्या तारखेला शिवाजी महाराजांचं स्मरण होईल. म्हणून या दिनदर्शिकेचं नाव शिवस्मरणिका ठेवलेलं आहे. आणि आम्हाला आता आम्ही मुद्दाम काही शिवस्मरणिका घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सुनील सर, उन्मेष सर, आम्हाला तुम्हाला ही शिवस्मरणिका भेट द्यायची आहे. आणि ज्या 2 महिला मोहीम प्रमुख आहेत त्यांची नावं आता मी विसरलो. सविता मॅडम आणि भाग्यश्री मॅडम, तुम्ही दोघींनी पुढे या. तुम्हाला सुद्धा या शिवस्मरणिका आम्ही आता भेट देतो. आता या प्रातिनिधिक आम्ही भेट देतोय. बाकी त्याचं आपण माझगाव डॉक्टरला काय करायचं ते आपण पुढे बघूया. पण आता प्रातिनिधिक स्वरूपात मी भेट देतो. एका कविभूषणाच्या छंदाने सुरू करूया. जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी. जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी. जय मधुकैठव छलनी देवी जय महिषहि मर्दिनी. जय चामुंड जय चंडी चंड मुंडासुर खंडनी. जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल बिहंडिनी. जय जय निसुंभ सुंभ तननी भनी भूषण जय जय भरनी. सरजा समर्थ शिवराज कही देहि विजय ते जगजननी. देहि विजय ते जगजननी. देहि विजय ते जगजननी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पवित्र स्मृतींना वंदन करून आपण आपली एक छोटीशी गोष्ट सुरू करूया. आपण सगळेजण आता ज्या भागामध्ये बसलोय त्याचं प्रचंड मोठा ऐतिहासिक महत्व आहे. शिवचरित्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या भागामध्ये आपण बसलो. या भागाचं नाव आहे जावळी. जावळी म्हणजे नेमका कुठला प्रदेश? तर आता आपण जर मुंबईवरनं कोल्हापूरकडे जायला निघालो तर आपण वाई फाट्याला उजवीकडे वळतो. त्याच्यानंतर आपण पाचगडीला येतो पसरणीचा घाट चढून. मग आपण येतो महाबळेश्वरला. आता उद्या आपण जो घाट उतरणार आहे तो आंबेनळीचा घाट. त्याच्यानंतर खाली येतो पोलादपूर. त्याच्यानंतर महाड. वाईपासनं महाड पर्यंतचा हा संपूर्ण प्रांत त्या काळी जावळी प्रांत म्हणून ओळखला जायचा. आणि या जावळीवर मोऱ्यांचं राज्य होतं. मोरे खरं तर आदिलशाहीचे सरदार होते पण ते स्वतःला स्वतंत्र राजे समजायचे का? कारण या जावळीचा मुलूक प्रचंड घनदाट होता. तो आजही आपण बघू शकतो, आपण उद्या बघणारही आहोत. 1656च्या 15 जानेवारीला शिवाजी महाराजांनी स्वतः हल्ला करून स्वतः लढून जावळी ताब्यात आणली. आणि तेव्हा महाराजांच्या चाणाक्ष नजरेने एक डोंगर हेरला.
त्याच्या एका बाजूला होता आंबेनळीचा घाट, दुसऱ्या बाजूला होता पारचा घाट आणि मध्ये होता भोरप्याचा डोंगर. महाराजांनी या डोंगराला तटबंद्यांचं, बुरुजांचं, दरवाज्यांचं रुपडं चढवलं आणि भोरप्याच्या डोंगराचा प्रतापगड झाला. महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे प्रतापगड 1657 मध्ये. आणि आपण शिवचरित्र निरखून पाहिलं तर एकच मोठं काम आहे प्रतापगडाचं आणि ते 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध. जर मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये पण विचारला की आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर कुठली घटना आठवते, तर निसंशयपणे प्रत्येकाच्या तोंडावर पहिलं नाव येतं ते म्हणजे अफजल खान वधाचं. ही इतकी महत्वाची घटना आहे शिवचरित्रातली, मराठ्यांच्या इतिहासातली, आणि ती जिथे घडली आहे तो किल्ला चहूबाजूनी बघायला आपण उद्या जाणार आहोत. अफजल खान वध ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जी घटना आहे ती महाराजांच्या वयाच्या 29व्या वर्षी घडली आहे. आणि आपण नाटकांमधनं, कथांमधनं, कादंबऱ्यांमधनं, चित्रपटांमधनं अनेक वेळा ही घटना पाहिलेली आहे, वाचलेली आहे, ऐकलेली आहे. आणि मराठी माणूस खरंच भारावून जातो ही घटना बघताना, पाहताना, ऐकताना. म्हणजे मध्यंतरी मी माझ्या मुलीच्या शाळेच्या गॅदरिंगला गेलो होतो, तिथे दुसरीतल्या अफजल खानाचा वध पहिलीतल्या शिवाजी महाराजांनी केला. पण तेव्हा सुद्धा जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाला फाडतात तेव्हा आपला ऊर अभिमानाने भरून येतो, आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात. ही आपल्यासाठी इतकी महत्वाची घटना आहे, ती कुठेही घडली तरी आपल्याला तितकीच अभिमानास्पद वाटते. पण शिवाजी महाराज कोणत्या परिस्थितीत या अफजल खान वधाला सामोरे गेलेत, कोणत्या मानसिक स्थितीत सामोरे गेलेत हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून आता मी तुम्हाला पुढची 5-1 मिनिटाची गोष्ट सांगणार ती याच संदर्भात आहे. 10 नोव्हेंबर 1659 तारीख आहे अफजल खान वधाची. त्या आधी काही महिने जुलैमध्ये अफजल खान वाईला आला होता. शिवाजी महाराज प्रतापगडावर होते आणि या दरम्यान दोघांचे वकिलांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. त्या दरम्यान असं ठरलं, शिवाजी महाराजांचे वकील होते, त्यांनी खानाला असं सांगितलं की काही सगळं करायला राजा तयार आहे, सगळे किल्ले द्यायला तयार आहे, विजापूरकरांच्या चाकरी द्यायला तयार आहे, फक्त खान साहेब तुम्ही वाईतनं जावळीत या, राजा काही वाईला येणार नाही. आणि पंताजी गोपीनाथांनी खानाचा अहंकार असा काही पुरवला की खान वाईतनं जावळीत यायला तयार झाला. जिथे खान जावळीत यायला तयार झाला तिथे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मित्रांनो, 25,000ची लढाऊ फौज खान घेऊन निघालेला आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या माचीवर जो पराक्रम झाला ते महाराजांच्या अंगचं कर्तृत्व आहेच, मनगटातलं सामर्थ्य आहेच. पण 25,000ची फौज घेऊन निघालेला खान, त्याला एकट्याला शामियान्यात आणणं हे जे बुद्धिचातुर्य हे सुद्धा महाराजांचंच आहे आणि त्याची दाद आपण कायम दिली पाहिजे. महाराजांनी बुद्धिचातुर्याने खेचलाय आणि मग पराक्रम करून मारलेला आहे अफजल खान. खान जावळीत यायला तयार झाला. सप्टेंबरचा महिना आहे. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ती, कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की आपण एखाद्या खूप मोठ्या गोष्टीचं जेव्हा नियोजन करत असतो, एका ठराविक टप्प्यापर्यंत ती गोष्ट आली की आपल्याला असं वाटतं की आता सगळी सूत्र माझ्या हातात आहेत, सगळी परिस्थिती माझ्या नियंत्रणाखाली आहे, आता काही चुकू शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला असं वाटत असतं तेव्हा खरं तर नियती आपली परीक्षा बघत असते. 5 सप्टेंबर 1659 तारीख आहे. शिवाजी महाराज प्रतापगडावर आहेत, खान वाईला बसलेला आहे आणि एक जासूद राजगडावरनं प्रतापगडावर आला. तो प्रतापगडाच्या पायऱ्या चढून वर आला, राजवाड्यात महाराजांसमोर उभा राहिला. महाराजांना त्यांनी मुजरा केला, पण मुजऱ्यासाठी त्याची खाली गेलेली मान परत वर आली नाही. खाली मान घालूनच तो महाराजांना म्हणाला, महाराज सईबाई साहेब गेल्या. महाराजांच्या पहिल्या पत्नी शंभूराजांची आई सईबाई साहेब यांचं 5 सप्टेंबर 1659 या दिवशी राजगडावर निधन झालं होतं. अफजल खान वधाची तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659. सईबाईंच्या निधनाची तारीख आहे 5 सप्टेंबर 1659. आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनाचं दुःख विसरून आपल्या 2.25-2.5 वर्षांच्या मुलाला माघारी राजगडावर ठेवून 14 मे 1657चा शंभूराजांचा पुरंदरावरचा जन्म आहे. आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनाचं दुःख विसरून आपल्या 2.25-2.5 वर्षांच्या मुलाला माघारी राजगडावर ठेवून तुमचा माझा 29 वर्षांचा राजा हा फक्त 2 महिने 5 दिवसांनी अफजल खानाच्या मिठीत गेलेला आहे. आपल्या समोर संपूर्ण शिवचरित्र आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की जरी सईबाईंचं 5 सप्टेंबरला निधन झालेलं असलं तरी 10 नोव्हेंबरला महाराज खानाचा कोथळा बाहेर काढणार आहेत. मित्रांनो, 5 सप्टेंबरला शिवाजी महाराजांना माहिती होतं का 2 महिने 5 दिवसांनी काय होणार आहे. अंगावरचा खेळ आहे सगळा, जीवावरचं संकट आहे, काही होऊ शकतं. 1-on-1 कॉम्बॅट आहे.
शिवाजी महाराज प्रतापगडावरनं राजगडावर गेले, त्यांनी सईबाईंचे दिवस घातलेत आणि महाराज परत प्रतापगडावर आलेले. महाराजांना वाईट वाटलं नसेल का? सगळ्यांसमोर रडायची ही सोय नव्हती, कारण सगळ्यांना धीर द्यायचं कामच महाराजांचं होतं. पण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा महाराज एकटे असतील तेव्हा महाराज सुद्धा रडले असतील. कल्पना करा, शिवाजी महाराज राजगडावर आहेत, सईबाई साहेब जाऊन 1-2 दिवस झाले. अशीच रात्रीची वेळ असेल, पाली किल्ल्यातल्या राजगडावरच्या आपल्या दालनामध्ये शिवाजी महाराज असतील. 2.25 वर्षांचे शंभूराजे आई विना नुकतेच रडून मध्यरात्री झोपले असतील. कधी कधी आपल्याला प्रयत्नच नाही करावे लागत, दुःख इतकं मोठं असतं की आपण शून्यात बघत राहतो आणि अश्रू डोळ्यातून गालावर ओघळत राहतात. महाराजांचंही तसंच झालं असेल. महाराज दालनातल्या खिडकीतनं बाहेर बघत असतील आणि आकाशाकडे बघताना महाराजांच्या डोळ्यातनं अश्रू सुद्धा गळागळा गालावर ओघळत असतील. चंद्र केव्हाच निजलाय, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, तरी अजून जागच आहे बंद डोळ्यामागचं जग. संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतील. राजगडाला 3 माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि पश्चिमेकडची जी माची आहे तिचं नाव आहे संजीवनी माची. या संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. काळाची पानं उलटून मला मागे ती घेऊन जाते. आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये. आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये. स्मरणांची ठेव डोळ्यातून आता न थांबता वाहतीये. पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, ओवाळणीचा तबक घेतलेला थरथरणारा तुझा हात. पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, अगदी काल झाल्यासारखा भासतोय शंभू जन्माचा सोहळा. राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, पण राजगडापेक्षा तुला कायम पुरंदरच जास्त मानवला. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. 5 सप्टेंबर 1659 तारीख आहे, तिथी महत्वाची आहे. तिथी आहे भाद्रपद वद्य चतुर्दशी. 2 दिवसांनी नवरात्र आहे. महाराजांचं ते संपूर्ण नवरात्र सुतकात गेलेलं आहे. पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे, जिथे शिवकाळातही नवरात्रोत्सव चालायचा. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस, पण जाताना येते म्हणायची आठवण स्वतःला का करून नाही दिलीस. तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं, तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं. वळून पुरंदराकडे बघावं तर आठवणींचं मोह उठतं. हृदय वज्रासारखं घट्ट आहे, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त. हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त. हृदयाला न जुमानता आत थैमान घालतंय रक्त. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही. महाराज तुम्ही शिरस्त्राण घाला, तलवार घ्या, कट्यार घ्या, बिचवा घ्या, वाघनख घाला, महाराज तुम्ही चिलखत घाला. ही सगळी तयारी प्रतापगडावर सुरू असताना राजगडावरून आलेली ही बातमी आहे. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही, चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही, पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई, पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई. शरीराचे प्रयत्न थकलेत, शरीराचे प्रयत्न थकलेत, पण मनाची सुरूच आहे तगमग. शरीराचे प्रयत्न थकलेत पण मनाची सुरूच आहे तगमग. जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग, जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग. चुकीचा धोका पत्करून आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की या प्रयोगात सादर होणाऱ्या कविता आम्ही स्वतः केलेल्या असतात. आता आपण जी कविता ऐकली सईबाईंची ती सारंगने स्वतः केलेली होती. खरं तर खूप कमी वेळात अफजल खान वधासारखा विषय मांडणं हे तितकंसं सोपं नाही आणि तितकं बरोबरही नाही, पण आपल्याला आता सगळ्यांनाच झोपा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण गोष्ट पुढे नेऊया.
खान जो वाईला बसला होता, पंताजी गोपीनाथ बोकील हे शिवाजी महाराजांचे वकील त्यावेळेला होते, त्यांच्या शिष्टाईमुळे खान वाईवरनं जावळीत म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला यायला तयार झाला महाराजांची भेट घ्यायला. मित्रांनो, प्रयोगांच्या निमित्ताने आम्ही गोष्ट इथे संपत नाही नावाचे प्रयोग करतो. 250च्या आसपास प्रयोग महाराष्ट्रात आणि काही महाराष्ट्राच्या बाहेरही आम्हाला करायचं भाग्य मिळालं मराठ्यांच्या इतिहासावर. तर त्या प्रयोगांच्या निमित्तानेच एक वाक्य काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं आणि जसा इतिहासाचं वाचन पुढे जात आहे, प्रयोग पुढे जात आहे, तर ते जास्त रिलेव्हंट वाटतंय वाक्य. ते वाक्य असं आहे की जगाचा इतिहास हा परिस्थितीला कधीही शरण न गेलेल्या लोकांची जीवन कहाणी. याच्या पलीकडे जगाचा इतिहास दुसरा तिसरा काहीच नाहीये. आणि मित्रांनो, आपण शिवचरित्र काढून वाचलं तर तुम्हाला दिसेल की इथून पुढचा म्हणजे 5 सप्टेंबर 1659 सईबाईंच्या निधनानंतर ते अफजल खानाच्या वधापर्यंत हा जो सगळा काळ आहे 2-2.25 महिन्यांचा असेल, हा सगळा मंत्रयुद्धाचा काळ आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला. खान जावळीतनं वाईवरनं ज्या वेळेला जावळीत यायला तयार झाला, तर तो आता मला काल मगाशीच आम्ही सरांशी बोलत होतो, तर तुम्ही साधारणतः त्याच रस्त्याने आलाय ज्या रस्त्याने खान वाईवरनं जावळीत आलाय. फक्त तुम्ही वाईवरनं पाचगणी महाबळेश्वरला चढायला ज्या घाटाचा वापर केला त्याचं नाव आहे पसरणीचा घाट. खानाने ज्या मार्गाचा वापर केला त्याचं नाव आहे तायघाट. जसा पसरणीचा घाट वर चढतो त्यालाच पॅरलल तायघाटही वर चढतो, त्याचा ट्रेक अजूनही करता येतो. आणि त्याच्यानंतर महाबळेश्वरला आल्यानंतर खान ज्या घाटाने खाली उतरला त्या घाटाचं नाव आहे रडतोंडीचा घाट. तो अगदी असा आपण प्रतापगडावर असताना समोर दिसतो. आपण आता आंबेनळीतने खाली उतरतो, पण हा तायघाट आणि रडतोंडीचा घाट ही जुनी वाट आणि पसरणीचा घाट आणि आंबेनळी घाट ही आजची वाट. ह्या 2 वाटा जिथं एकत्र येतात ती जागा आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, कारण त्या मॅप्रोचं महाबळेश्वरचं गार्डन आहे आणि तिथे आपण सर्वच जण जाऊन येतो स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला. शेजारी महाबळेश्वराच्या मंदिरात बऱ्याच लोक जात नाहीत, पण तिथं जाणं गरजेचं असतं. हा जो खान निघाला होता हा मजल करत 8 नोव्हेंबर 1659 या दिवशी पार या गावी येऊन पोहोचला. पार हे प्रतापगडाच्या पायथ्याला कोयनेच्या काठावर असलेलं गाव आहे. आपल्यापैकी काही लोक मगाशी पारला जाऊन सुद्धा आले. तिथे खानाने छावणी केली, तळ दिला, कारण तिथनं नदी वाहत होती त्यामुळे त्याला पाणी जवळ होतं. त्या दिवशी मंगळवार होता आणि खानाचा हा जो सगळा लवाजमा होता, हा सगळा लवाजमा त्या रडतोंडीच्या घाटाने प्रचंड हालापेष्टा सहन करत करत खानाने 8 नोव्हेंबरला या रडतोय आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावाला आणला. तो जसा पारला आला तसं लगेच पंताजी गोपीनाथ बोकीलांनी त्याच्या वकिलाची जाऊन भेट घेतली, ज्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. हा वाई गावचा कुलकर्णी होता. आणि ह्या दोघांच्या भेटीतून किंवा चर्चांमधनं जे निष्पन्न झालं त्याला आज आपण महाराजांच्या आणि खानाच्या भेटीचे नियम असं म्हणतो. साधारण काय नियम होते की आज तुम्ही मंगळवारी आला आहात तर बुधवारचा विश्रांतीचा दिवस सोडून गुरुवारी म्हणजे परवा दिवशी ही भेट होईल. कुठे होईल तर प्रतापगडाच्या माचीवर होईल. किती वाजता होईल तर माध्यान्हीनंतर 2 घटका म्हणजे साधारण 12:30-1च्या सुमाराला ही भेट होईल. अजून काय अट होती तर दोघांनी 10 अंगरक्षक बरोबर आणायचे आणि वकील सोबत आणायचे. अशा साधारण भेटीचे नियम अटी ठरवून हे पंताजी गोपीनाथ बोकील हे परत प्रतापगडावर गेले. महाराजांना या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि त्याच्यानंतर महाराजांनी प्रतापगडाची तयारी सुरू केली. आपण उद्या प्रतापगडाला प्रदक्षिणा करणार आहोत मित्रांनो. प्रदक्षिणा करताना जमल्यास आपण सर्वांनी आपले याला आपण डोळस प्रदक्षिणा म्हणू तशा पद्धतीने करायचा प्रयत्न करू. ज्या वेळेला आपण प्रतापगडापासून निघू आणि आंबेनळी घाटात येऊ तेव्हा आपण बऱ्यापैकी पश्चिमेला येणार आहोत गडाच्या. तर जसं जर का जमलं तर मला माहित नाही, पण जर का तुम्ही पारला गेलात सगळे तर पार गावातला सगळा तो भाग बघा. जेव्हा प्रतापगडावर असाल तेव्हा प्रतापगडाचा सगळा भाग बघा. जेव्हा आपण आंबेनळी घाटातून प्रतापगड कसा दिसतो बघा. आणि ज्या वेळेला आपण आंबेनळी घाट सोडून परत जो मगाशी 3रा टप्पा अवघड टप्पा बद्दल बोललो त्या जंगलाचा तुम्ही विचार करा की या सगळ्या प्रदेशात शिवाजी महाराजांनी तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
पण एकच गोष्ट या सगळ्यांना, एकच आज्ञा महाराजांनी या सगळ्यांना देऊन ठेवली होती, ती म्हणजे खानाचा एकही माणूस जावळीतून परत या वाईकडे किंवा पलीकडे कोकणात उतरता कामा नये. आणि झालंही तसंच. इतकी जबरदस्त नाकेबंदी महाराजांनी केली होती. मग त्या आज्ञा नेतोजी पालकरांना आहेत, मोरोपंत पिंगळ्यांना आहेत, त्र्यंबक भास्करांना आहेत, तानाजी मालुसऱ्यांना आहेत, कान्होजी जयद्यांना आहेत, कोंडाजी वरखलांना आहेत, कमळोजी साळुंक्यांना आहेत, रामाजी पांगेरांना आहेत, हैबतराव शिळीमकर देशमुखांना आहेत. जावळीत येणाऱ्या आणि जावळीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या वाटा महाराजांनी दाबून ठेवल्या होत्या. आणि हे फार अवघड आहे. हे सगळं महाराज एकटे करतायत. आणि तो शामियाना सुद्धा महाराजांनी, आता काय कलाकुसरीच्या वस्तू तिथे प्रतापगडावर होत्या त्या तिथे लावल्या शामियानात, आपल्याला माहित नाही, याचे संदर्भ नाहीत म्हणून मी सांगतो. पण ज्याने कोणी तो शामियाना सजवला असेल त्या माणसाला महाराजांनी एक गोष्ट सांगून ठेवली होती की शामियाना अशा पद्धतीने सजवा की हा शामियाना बघितल्यानंतर खानाचे डोळे दिपले पाहिजेत. मित्रांनो, खानाला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते जरूर फाडलाय. पण जर का आपण शिवचरित्र नीट वाचत गेलो किंवा थोडंसं त्याला चिंतन करत गेलो असं म्हटलं ना, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की शिवाजी महाराजांनी तर अफजल खानाला मारलाच आहे, पण अजून एक गोष्ट अफजल खानाला घेऊन बुडाली, ती म्हणजे त्याचा स्वतःचा अहंकार. खान किती अहंकारी होता याचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो, लिखित उदाहरण देतो. जशी शिवाजी महाराजांची मुद्रा आहे, आपण ती अभिमानाने आणि गौरवाने मिरवतो, तशी खानाची स्वतःची एक मुद्रा होती. फारसीतली मुद्रा आहे, सील आहे त्याचा, शिक्का आहे. म्हणजे गर अर्ज कुनद सिपहर अला फजल फुजला व फजला अफजल. गर अर्ज कुनद सिपहर अला फजल फुजला व फजला अफजल. अजहर मुलकी बजाय तसबीह आवाजायत अफजल अफजल. आता याचा अर्थ सांगतो, फारसी आहे. अर्थ असा आहे की श्रेष्ठातल्या श्रेष्ठ अशा स्वर्गाला जर इच्छा झाली की पृथ्वीवरचा उत्तम पुरुष कोण याची तुलना करावी तर काय होईल, तर जगभरात जेवढ्या जपमाळा आहेत ना, आपली जपाची माळ असते ना, जगभरात जेवढ्या जपमाळा आहेत त्या जपमाळेच्या प्रत्येक मण्यातून अल्लाह अल्लाच्या ऐवजी अफजल अफजल असा ध्वनी उमटायला लागेल, असं अफजल खानाने स्वतःच्या शिक्क्यात स्वतःबद्दलच लिहून ठेवलेलं. इतका अहंकारी होता अफजल खान. आणि असा अफजल खान आता शिवाजी महाराजांना गुरुवारी, म्हणजे इंग्रजी तारीख 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी तिथे प्रतापगडाच्या माचीवर भेटणार होता. आणि हे सगळं प्रतापगडावर चाललेलं आहे. भेटीचा दिवस उजाडला. आपल्याकडे एक संदर्भ ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे शिवभारत. हे कोणी लिहिलंय तर कवींद्र परमानंद गोविंद नेवास्कर नावाच्या व्यक्तीने, जो शिवाजी महाराजांकडे नोकरीला होता आणि जो इथे खाली पोलादपूरला राहायचा, त्या व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिलेलं हे शिवचरित्र आहे. एकूण 32 अध्याय, 31 अध्याय पूर्ण आहेत, 32व्या अध्यायात 9 श्लोक आहेत. आणि चरितम शिवराजस्य भरतस्य व भारतम असं तो म्हणतो की शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं मी हे लिहिलेलं आहे. त्या शिवभारतात ह्या अफजल खान वधाचे अतिशय छोटे छोटे प्रसंग नमूद केलेले आहेत की शिवाजी महाराजांनी भेटीच्या दिवशी गुरुवारी सकाळपासून काय केलं दुपारी माध्यान्नीला भेट होईपर्यंत. तर ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी सकाळी उठल्यानंतर अत्यंत अल्प भोजन घेतलं, म्हणजे जेवले नाही बरं का महाराज फार, पण आचमन करत पाणी, आपण थोडं थोडं पाणी पित राहतो ना, तसं पाणी मात्र महाराज पित राहिले. त्यानंतर जशी भेटीची वेळ जवळ आली तसं महाराजांनी मग स्वतःची तयारी सुरू केली. अंगात आधी चिलखत घातलं, त्याच्यावर रेशमी कुर्ता घातला, त्याच्या मग सुरवार घातली पायात, पांढरा शुभ्र जरीचा अंगरखा चढवला, कंबर शेल्यानं बांधली, अलंकार वगैरे जे महाराजांचे असतील ते घातले, डोक्याला आधी शिरस्त्राण घातलं, त्याच्यावर जिरेटोप चढून त्याच्यावर मंदिर चढवलं आणि त्याच्यात मोत्याचा तुरा खोवला, त्या पांढऱ्या शुभ्र अंगरख्यावर केशराचं पाणी सुद्धा शिंपडलं. या लेवलचे डिटेल्स कवींद्र परमानंदाने दिलेले. त्यानंतर भवानीचं महादेवाचं दर्शन घेतलं, वाड्याच्या बाहेर येऊन एका पुरोहिताला गाय वासरू दान केलं. का? हे शुभ शकून मुद्दामून त्या मध्ययुगीन काळात घडवून आणले जायचे. शहाजीराजांच्या चरित्रात तर आपल्याला असे भरपूर प्रसंग मिळतात. आणि मग निरोप आल्यानंतर महाराजांनी निघायची तयारी सुरू केली. तर शस्त्र घेतली, आधी कट्यार खोवली, तलवार लटकवली, पट्टा घेतला आणि त्याच्यानंतर उजव्या हाताच्या आस्तनीत बिचवा आणि डाव्या हाताच्या मुठीत आपल्या सर्वांचं आवडतं शस्त्र म्हणजे वाघनख लपवली. मित्रांनो, आता मी मगासपासून सांगतोय, जरा पळवतच सांगतोय, पण आपण हे बऱ्याचदा पाहिलेलं ऐकलेलं असतं अफजल खान वध.
तर तुम्ही भेटीचा दिवस म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 डोळ्यासमोर आणा आणि खान वाईला आला, जावळीला आला, तो मंगळवार डोळ्यासमोर आणा. तर मंगळवार पासून गुरुवारी दुपारपर्यंत किंवा गुरुवार संध्याकाळपर्यंत सगळ्यात बिझी कोण आहे हो प्रतापगडावर किंवा जावळीत? अर्थात शिवाजी महाराज आहेत. कारण ते या सगळ्याचं नेतृत्व संचालन करतात. पण एक शिवाजी महाराजांच्या ज्या घोषणा दिल्या जातात हल्ली, त्याला एक वेगवेगळी विशेषणं लावली जातात. तर अष्टावधान जागृत असं एक विशेषण आहे, आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल. अष्टावधान जागृत म्हणजे काय असतं? कुठल्याही परिस्थितीत अनुकूल किंवा प्रतिकूल ज्याची 8ही अवधानं जागृत आहेत असा माणूस अष्टावधान जागृत असतो. शिवाजी महाराज होते का? मी पुरावा देतो. एवढं सगळं चाललंय प्रतापगडावर. शिवाजी महाराजांना स्वतःला जायचंय अंगावर घ्यायला अफजल खानाला. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी गुरुवारी सकाळी न विसरता पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी पंताजी गोपीनाथ बोकीलांना खानाच्या तळावर पाठवलंय पार गावातल्या. काय बघायला? पंताजी तुम्ही हे बघा खान भेटीचे नियम पाळतोय का नाही. आणि झालंही तसंच. ज्या वेळेला खान निघाला पार गावातून, सर मगाशी तुम्ही तिथे जाऊन आला, बऱ्याचदा मला पार गावात गेल्यावर असं दिसतं की खान निघाला इथनं आता पालखीत बसलेला, ते पालखी उचलणारे भोई आणि खान 10 अंगरक्षकांसोबत 1,500 हशम घेऊन निघाला. हशम म्हणजे पायदळाचे सैनिक. तर पंताजी आडवे गेले आणि ते म्हटलं तुम्ही करताय काय? ठरलं वेगळं आहे ना. तर अहंकार कसा कुरवाळला बघा तिथे आपल्या माणसाने, या पंताजी गोपीनाथांनी. त्यांचं वाक्य आले सभासद बखरी की एवढा जमाव बघून राजा दहशत खाईल, गड उतरणार नाही. वर्ण बघतात ना आमची लोक, भेटी होणार नाही, माघारा गडावर निघून जाईल. ठरल्याप्रमाणे करावे. तुम्ही 10 लोक घेऊन या, महाराज 10 लोक घेऊन खाली उतरतील. आणि मग खानाने त्या सरदाराला सांगितलं इथेच थांब म्हणून. आणि मग तो पालखीत बसलेला खान, पालखी उचलणारे भोई, हे 2 वकील आणि 10 अंगरक्षक, ही लोक आधी प्रतापगडाच्या माचीवर त्या शामियानात आली. खान आधी शामियानात आला बरं का, म्हणजे पहिल्यांदा तो शामियानात आला. आणि तो शामियाना पाहून दिपला आणि तो तिथे त्याने विचारलंय ते सगळं ऐश्वर्य संपत्ती बघून त्या शामियानातली, की आपल्या वकिलांना विचारलं तुमच्या राजाकडे एवढी संपत्ती आहे? तर यावर यांनी उत्तर काय दिलं बघा, खान साहेब हे सगळं आपलंच आहे, आपल्याकडेच जाणार आहे. पक्षाचा प्रवक्ता चांगला असावा लागतो असा इतिहास सांगतो. तर मग खानाने म्हटलं की राजांना वर्दी पाठवा. तर महाराजांना वर्दी गेली आणि महाराज 10 अंगरक्षकांनी खाली आले, निघाले. म्हणले मित्रांनो, आम्ही ते इंस्टाग्रामचं पेज आहे गोष्ट त्या संपन्न नाही, तर त्यासाठी रील बनवतो. तर ही गोष्ट मला सांगायची होती त्या रील मध्ये. तर मी त्याची सुरुवात अशी केली होती, जर मला कोणी विचारलं की या जगातले सगळ्यात भाग्यवान लोक कोण आहेत, तर मी क्षणाचाही विलंब न लावता त्या 10 लोकांची नावं सांगेन ज्यांना शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाप्रसंगी स्वतःचे अंगरक्षक म्हणून प्रतापगडावरच्या माचीवर नेलं होतं. आपण फक्त विचार करा की तुमचं नाव इतिहासाच्या छातीवर शिवाजी महाराजांचे अफजल खान वधाप्रसंगीचे अंगरक्षक म्हणून कोरलं गेलेले सोन्याच्या अक्षरांनी. आणि कोण कोण होती ही लोक? तर कवींद्र परमानंदाचे उपकार बघा तिथे, त्या 10च्या 10 लोकांची नावं माहिती आहेत आपल्याला. कोण कोण होतं महाराजांबरोबर? काकाजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी मुरुंब, कृष्णाजी गायकवाड, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवाजी महाले, संभाजी कावजी, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बरोबर. ही 10 भाग्यवान लोक आहेत जे शिवाजी महाराजांबरोबर माचीवर आले. उद्या माची आपल्याला लांबनं बघायचे तिथे. आणि अफजल खानाचे अंगरक्षक कोण होतं तर त्याची नावं आहेत परमानंदाने दिलेत. रहीम खान, खानाचा पुतण्या आहे, रहीम खान, पैलवान खान, शंकराजी मोहिते, पिलाजीराजे मोहिते, अब्दुल सय्यद, बडा सय्यद, सय्यद म्हणजे अपभ्रंश झालेलं नाव आहे, आणि 4 मुसलमान सैनिक, असे ते 10 लोक होते. आणि ह्या लोकांना ठरलं काय होतं, भेटीचा अजून एक नियम होता, ते म्हणजे या 10 लोकांनी शामियानापासनं बाणाच्या अंतरावर उभं राहायचं. म्हणजे बाण मारला साधा तो जिथे पडेल तिथे उभं राहायचं असं ठरलं होतं. आणि ती लोक उभी राहिली. महाराज पुढे निघाले तर महाराज एकदम थांबले. का थांबले महाराज? तर पूर्वीच्या काळी ते चिकाचे पडदे असायचे बघा, सेमी ट्रान्सपरंट पडदे असायचे. त्यामुळे आतमधल्या शामियानातल्या आकृत्या महाराजांना दिसल्या. माणसं कळली नसावी. तर आता शामियानात किती लोक पाहिजेत? 1 खान आणि 2 वकील, 3च लोक पाहिजे. महाराजांना 4थी आकृती दिसल्यावर महाराज थांबले. माणूस पाठवला तर असं कळलं बडा सय्यद खानासोबत उभा आहे.
महाराजांनी त्याला लांब जायला सांगितलं, मग तो तिथे येऊन उभा राहिला. महाराज पुढे निघाले. मित्रांनो, आपण बऱ्याचदा स्ट्रेस, डिप्रेशन या गोष्टींची चर्चा करत असतो. एक प्रश्न विचारतो फक्त आणि पुढे जातो. शामियानाकडे पाऊल टाकणाऱ्या महाराजांच्या मनावर या क्षणी काय दडपण असेल हो? महाराज तर ठरवून आलेत ना काय करायचंय ते. पण हे सगळं बाजूला ठेवलंय. बाबासाहेब पुरंदर यांचं एक वाक्य म्हणून सांगतो. बाबासाहेबांनी असं लिहिलंय की जग कोण जिंकतो, तर त्यांनी असं लिहिलंय, 12 अमावास्यांनी गराडा घातलेला असल्यानंतर सुद्धा ज्याचं मन खंबीर राहतं ना, तोच जग जिंकू शकतो. आणि शिवाजी महाराज आणि हा तसाच प्रसंग. महाराज आत गेले, दोन्ही वकिलांनी ओळख करून दिली. तर महाराजांकडे बघून खानाने काही संभाषण केलं, म्हणजे ते परमानंदांना दिलंय म्हणून सांगतो. तो म्हणला की तू आमचा गुन्हेगार आहेस, तू आमचे किल्ले घेतलेस, मुलूक बळकावलास, मी तुला आता आदिलशाहीकडे घेऊन जाईन, विजापूरला नाक रगडायला लावेन वगैरे. या जगावर हुकूमत चालते ती आदिलशहाची, मुघलांची वगैरे, असं म्हणून खानाने आलिंगनासाठी बाहू पसरले आणि महाराज पुढे निघाले. मित्रांनो, इथून पुढच्या काही क्षणांनी, आणि हे वाक्य भावनिक वाटत असेल तरी भावनिक नाहीये, इथून पुढच्या काही क्षणांनीच तुमच्या माझ्या देशाच्या, राष्ट्राच्या, भाषेच्या, धर्माच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या अस्तित्वाची व्याख्या लिहिली आहे त्या प्रतापगडावर. हे क्षण इतिहासात होते म्हणून आपण सर्वजण आता इथे उपस्थित आहोत. आणि पुन्हा पुन्हा सांगतो, हे भावनिक वाक्य नाही. आणि महाराज खानाच्या मिठीत गेले, एकमेकांना आलिंगन दिलं. तर खान उंच होता, धिप्पाड होता. त्याने आपल्या उंचीचा फायदा घेऊन महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबून धरली आणि एक शस्त्र काढून महाराजांच्या पाठीत चालवलं. तर चिलखत होता महाराजांचा अंगरखा फाटला आणि खानाचा वार फुका गेला. हे खानासाठी अनपेक्षित होतं पूर्णपणे. तो ठरवून आला होता, एक वार शत्रू खलास आणि आपण प्रतापगडाच्या पायथ्याला निघायचं. पण असं काहीतरी होईल, आपला वार निकामी होईल, हे खानाने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आणि ज्या वेळेला खानाचा वार फुका गेला, तो थोडा बावचळला, थोडा बावरला आणि त्याच्या या गोंधळलेल्या स्थितीचा फायदा महाराजांनी घेतला. आणि पुढे काय झालं तर शिवभारतकाराने लिहून ठेवलंय की ददाम्यतम कृपाणम ते गृहाण निगृहाण माम इदम विनिगदन्नेव धीरः सिंहसमस्वरः सिंहयायी सिंहकाय सिंहदृक् सिंहकंदरः स्वपाणी द्वितीयोद्भूत विकोशायुध सुंदरः तम निर्यातयितुम वैरम प्रवृत्तौसौ महाव्रतः शिवः कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत. अर्थात तदाम्येतम कृपाणम ते गृहाण निगृहाण माम इदम विनिगदन्नेव धीरः सिंहसमस्वरः, म्हणजे अफजल खाना, मी माझ्या शस्त्राचा वार तुझ्यावर करतोय, तो घे. अशी सिंहासारख्या धीर गंभीर आवाजात एक महागर्जना शामियानात झाली. पण फक्त सिंहासारखा धीर गंभीर आवाज नाही, तर सिंहयायी सिंहकाय सिंहदृक् सिंहकंदरः, म्हणजे सिंहासारखी गती, सिंहासारखी दृष्टी, सिंहासारखे डोळे आणि सिंहासारखी भरगच्च गर्दन शरीर असलेला, अधिक स्वपाणी द्वितीयोद्भूत विकोशायुध सुंदरः, म्हणजे ज्याने दोन्ही हातात शस्त्र चढवली आहेत आणि तो ती कुशलतेनं चालू शकतोय. अधिक तम निर्यातयितुम वैरम प्रवृत्तौसौ महाव्रतः, ज्याने शत्रूंना मुळापासून उखडून टाकण्याचं महाव्रत घेतलंय. असा कोण तर शिवः कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत. महाराजांनी आपल्या डाव्या हातातली वाघनखा खानाच्या उजव्या कुशीवर चालवली. ती जितक्या ताकदीनं चालवली त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक ताकदीनं खसकन बाहेर ओढून काढली. खानाच्या उजव्या पोटावरची, उजव्या कुशीवरची सगळी चरबी लोंबायला लागली. कितीही ताकदीचा असला तरी अफजल खान मोहम्मदशाही होता शेवटी माणूस. वेदना मस्तकापर्यंत गेल्या, तो आणखी गोंधळला, घाबरला, त्याची महाराजांवरची मिठी पकड सैल झाली. आणि त्याचा फायदा घेऊन महाराजांनी पुढे काय केलं तर आपल्या उजव्या आस्तनीतला बिचवा बाहेर काढला आणि तो खानाच्या डाव्या कुशीवर चालवला. मित्रांनो, तो जो बिचवा महाराजांनी खानाच्या पोटात चालवलाय, त्या बिचव्याच्या पात्यावर केवळ महाराजांचा द्वेष नव्हता, तर तिथपासून आधी गेली 350 वर्ष या महाराष्ट्रात मंदिरांमध्ये जितक्या मूर्ती फुटल्या होत्या, जितके कळस फुटले होते, आणि कधी घरातून, कधी पाणवठ्यावरनं, विहिरींवरनं, नद्यांच्या घाटांवरनं जितक्या आया बहिणी उचलून घेऊन गेले होते,
त्या आया बहिणींचे, मंदिरांचे, मूर्तींचे आक्रोश त्या बिछव्याच्या पात्यावर होते. आणि त्याने काय केलं तर शिवभारतकार म्हणतो, अपृष्ठम विद्विपत कुक्षिम तूर्णम तेन प्रवेशिता कृप्यांत्राने सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः, म्हणजे आज जाताना पाठीपर्यंत ते पात गेलं आणि बाहेर येताना काय करत आलं, अकृप्यांत्राने सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः. सा म्हणजे ते, कृपाण म्हणजे हत्यार, विनिर्गत म्हणजे बाहेर येताना काय करत आलं, सगळं काही फाडत आलं. मग ते खानाचा आतडा असेल, कोथळा असेल, धमन्या असतील, रक्तवाहिन्या असेल, चरबी असेल, मांस असेल, सगळं काही फाडत आलं. अकृप्यांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः. आणि मित्रांनो, इथे खान मेला नव्हता, इथे खान मेला नव्हता. महाराजांनी त्याला ढकललं, तो एक्सेसिव्ह ब्लिडिंगने मरणार होता. महाराज बाहेर निघायला लागले, हा कृष्णाजी भास्कर चालून आला, खानाचा वकील. महाराजांनी त्यालाही मारून टाकलं. त्याच्यानंतर महाराज शामियानाच्या बाहेर आले, पण खान जो ओरडला होता मारामारीच्या वेळेला, तो आरडाओरडा आता अंगरक्षकांपर्यंत गेला होता. एव्हाना महाराजांच्या 10 अंगरक्षकांनी खानाचे 9 अंगरक्षक कापले होते, पण एक अंगरक्षक आपल्या धन्याचा आरडाओरडा ऐकून तो शामियानाकडे पळत सुटला होता. पण तो महाराजांकडे पळतोय हे महाराजांच्या एका अंगरक्षकाने बघितलं होतं. आणि मित्रांनो, बडा सय्यदाचा महाराजांवर उगारलेला दांडपट्ट्याचा हात महाराजांपर्यंत पोचणं सोडा, खांद्यातनं वाकण्याच्या आधी जिवाजीराव महाल्यांनी आपल्या हातातल्या दांडपट्ट्यानं मुळासकट उपटून टाकला आणि त्याच दांडपट्ट्यानं त्या प्रतापगडाच्या माचीवर बडा सय्यदालाही मारून टाकला. महाराजांना ह्या वेळेला खान पोट सावरत बाहेर आला फाटलेलं. त्याने महाराजांवर एक वार काढला, महाराजांनी त्याला ढकललं, तो त्या मातीत पडला. ते पालखीचे भोई पालखी नाचवत तिथपर्यंत आले, त्यांनी फाटलेला खान पालखीत घातला आणि ते पालखी पळवायला लागले. तर संभाजी कावजी कोंढाळकरांनी ते बघितलं आणि त्यांनी पालखी मागे धाव घेतली, तलवारीने भोयांचे पाय मारले, ती पालखी दाणकन खाली आदळली आणि संभाजी कावजी कोंढाळकरांनी आपला डावा पाय कदाचित खानाच्या छातीवर ठेवून डाव्या हाताने त्याचा केस पकडून उजव्या हातातल्या तलवारीनं अफजल खानाचं मस्तक चराचरा चिरलं आणि ते महाराजांकडे घेऊन आले. माचीवरचं काम मित्रांनो सगळं झालेलं होतं. खानाचा एकही वाचला नव्हता आणि महाराजांचा एकही कामी आला नव्हता. 100% स्ट्राईक रेट आहे महाराजांचा. आणि उद्या प्रदक्षिणा संपवताना जेव्हा तुम्ही त्या रानातनं बाहेर येऊन प्रतापगडाच्या पार्किंग कडे जाल, त्यावेळेला तुम्हाला ती माची नंतर कदाचित दिसेल खाली उतरताना. पण एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वाटांवरनं चालणार आहात त्याच वाटांवरनं, तुम्ही ज्या वाटांवरनं चालणार आहात त्याच वाटांवरनं आपल्या लोकांनी त्या दिवशी खानाच्या पारच्या तळावर हल्ला करून तो तळ संपूर्णपणे उद्ध्वस्त केला होता. आणि तुम्ही ज्या वाटांवरनं उद्या प्रतापगडावर चालणार आहात, त्या पार्किंगच्या जवळ येणार आहात मित्रांनो, त्याच वाटांवर, त्याच मार्गावर शिवाजी महाराजांनी आपली पावलं उमटवली अफजल खानाला मारल्यानंतर. ती वाट, तो मार्ग आपल्याला तीर्थक्षेत्रापेक्षा जास्त महत्वाचा आहे, कारण ती माती त्यावेळेला तिथं होती आणि त्याच्यावर ती पावलं उमटली, म्हणून आपली तीर्थक्षेत्र शाबूत राहिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं, आपली भाषा, आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपला धर्म शाबूत राहिलाय, आपलं अस्तित्व शाबूत राहिलंय. महाराजांनी आवाज दिला गड जवळ करताच की भांडी वाजवा, आणि प्रतापगडाच्या बुरुजांवरनं इशारतीची भांडी वाजली. खानाच्या लोकांना वाटलं पार गावातल्या तळावरच्या की मराठे भेटीच्या आनंदाप्रित्यर्थ तोफा वाजवत आहेत. पण हा सगळा इशारा होता या लोकांना. जावळीच्या रानात दडून बसलेल्या आपल्या लोकांनी प्रचंड आक्रमण केलं. मित्रांनो, आपला इतिहास म्हणून अभिमानानं सांगत नाहीये, 1च्या सुमाराला हे झालं. संध्याकाळी 5 पर्यंत सूर्य मावळण्याच्या आधीच खानाचा सगळा तळ साफ झाला होता. शत्रू एकतर शरण आला होता किंवा मारला गेला होता. 65 हत्ती, 1200 उंट, 4000 घोडे, 2000 कापडाची ठाणी, 7 लाखाच्या सोन्याच्या मोहरा, 2 लाखाचे जडजवाहीर तोफा, दारुगोळा, अन्नसाठा, इतर सगळा लष्करी आसबाब महाराजांना जावळीत मिळाला. जणू काही ताजुल मुखद्दिरा दुर्फती बडी बेगम हिनं खानाच्या हाताने शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी आहेर पाठवला होता. तो महाराजांनी खाना सकट इथंच ठेवून घेतला. आणि 10 अंगरक्षकांनीशी महाराज प्रतापगडाच्या पायऱ्या चढायला लागले. उद्या आपण त्या पायऱ्यांनी वर कदाचित जाणार आहोत किंवा त्या पायऱ्यांच्या जवळ येणार आहोत. मित्रांनो, आपण फक्त दृश्य डोळ्यासमोर आणा.
की महाराज त्यांचे 10 अंगरक्षक आणि त्यांचे वकील या 12 लोकांनी जेव्हा पहिलं पाऊल प्रतापगडाच्या त्या पायरीवर ठेवलं असेल अफजल खानाच्या वधानंतर, मित्रांनो तो क्षण काय होता माहितीये का? त्या क्षणाला मराठ्यांची स्वातंत्र्य लक्ष्मी त्या 12 लोकांच्या पावलांनी प्रतापगडाच्या पायऱ्या चढवली. या परमानंदाने तिथी पण दिलेली आहे. ती तिथी आणि सभासद बखैतली नोंद सांगतो आणि एक छोटी कविता सादर करून कार्यक्रम संपवतो. एका शित्याधिके पंच दशिभी संमितैषते शालिवाहे शके संवत्सरे चैव विकारिणी मासी मार्गे सीते पक्षे सप्तम्यां गुरुवासरे मध्यान्हे दैवतद्वेषी शिवेना फजलो हता. हा अर्थात श्री नृप शालिवांशके 1581 विकारी नाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी गुरुवार माध्यान्हीनंतर 2 घटका श्री शिवछत्रपतींनी 32 दातांचा आदिलशाही बोकड भवानीला चढवला. खान एकांगी करून मारला महाराजांनी. राजांनी कर्म केले, यश आले. शिवतेजाचे तांडव घडवी प्रचंड हाहाकार. शिवतेजाचे तांडव घडवी प्रचंड हाहाकार. राणी उठला स्वतंत्रतेचा मंगलमय हुंकार. नाव गडाचे सार्थ झाले, नाव गडाचे सार्थ झाले. करुण पराक्रम थोर अन चमके गगनी प्रतिपदेच्या चंद्राची ती कोर. तुम्ही म्हणाला रे आत्ता म्हणालास ना मध्यान्हीला फाडला आणि प्रतिपदेची चंद्रकोर वगैरे कुठली सांगतोस, तर ती चंद्रकोर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती कुठली चंद्रकोर आहे? तर प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सोनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं शहाजी पुत्र शिवरायांचं हे राज्य, पण फक्त राज्य नाही, लोक कल्याणकारी राज्य. म्हणून दिलंय नाव गडाचे सार्थ झाले, करुण पराक्रम थोर अन चमके गगनी प्रतिपदेच्या चंद्राची ही कोर. आणि आपण आता खूप सुंदर ठिकाणी बसलेलो आहोत. याचं कारण आहे ते कवितेतनच मांडतो की माची वरुनी ओघळ वाहे उगमाच्या या ओठी. प्रतापगड पलीकडे मध्ये जावळीचा रान आहे आणि जो डोंगर आहे त्याच्यानंतरचा त्या डोंगरावर आता आपण बसतोय तो आहे महाबळेश्वराचा डोंगर. या महाबळेश्वराला एक मंदिर आहे, तुम्ही आता कदाचित तिथे जाऊन आलेला असाल. तिथनं महाराष्ट्राच्या 5 गंगा उगम पावतात, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. तर कल्पना अशी केली आहे की माची वरुनी ओघळ वाहे उगमाच्या या ओठी, शत्रूच्या रक्ताने भरली पंचनद्यांची ओटी. शत्रूच्या रक्ताने भरली पंचनद्यांची ओटी. अवखळ कन्या वाहू लागल्या मग घेऊन रूप टपोर. अवखळ कन्या वाहू लागल्या घेऊन रूप टपोर. चमके गगनी प्रतिपदेच्या चंद्राची ती कोर. आणि शेवटचं कडवं की बसे डोंगरी महाबळेश्वर राजा शिखरांचा. इथे शेजारीच बसलेला आहे ना. बसे डोंगरी महाबळेश्वर राजा शिखरांचा. युगे लोटली भंग न होई त्याच्या ध्यानाचा. पण दरीत घुमली किंकाळी अन आक्रोश आला कानी. दरीत घुमली किंकाळी अन आक्रोश आला कानी. गाढ समाधी महादेवाची गेला भंग करोनी. तो महाबळेश्वर महादेव कधीपासून इथे बसलाय आपल्यापैकी कोणालाच माहित नाही, माहिती होऊ सुद्धा शकत नाही. त्याच्या कानांवर 350 वर्ष आणि त्याच्याही आधी असंख्य शतक, किमान 4 शतक विविध आक्रोश या देशातनं पडतायत. पण त्याचं ध्यान भंगलं नव्हतं. पण एका दुपारी काहीतरी झालं. एक किंकाळी दरीत घुमली, ती या महादेवाच्या कानावर गेली आणि महाबळेश्वर महादेवाचं ध्यान भंगलं. त्याने आपले डोळे उघडले, आसन सोडलं, राऊळातनं बाहेर आला आणि इकडे पश्चिमेच्या कड्यावर येऊन उभा राहिला. तर त्याला समोर दिसलं की ज्या कड्यावर तो उभा आहे त्याच्या पलीकडे एक दरी आहे, एक जंगल आहे, रान आहे, अरण्य आहे. अरण्याच्या पलीकडे एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक माची आहे, त्या माचीवर एक शामियाना आहे. आणि त्या शामियानातनं एक 29 वर्षांचा तरुणाबाण युवक, ज्याची शस्त्र आणि त्याची वस्त्र शत्रूच्या रक्ताने माखली आहेत, तो दमदार पावलं टाकत त्या शामियानातनं बाहेर येतोय. आणि महादेवाला काय वाटलं असेल तर दरीत घुमली किंकाळी अन आक्रोश आला कानी. गाढ समाधी महादेवाची गेला भंग करोनी. अहो प्रतिबिंबाचे देवाला आज दर्शन होई समोर.
प्रतिबिंबाचे देवाला आज दर्शन होई समोर, चमके गगनी प्रतिपदेच्या चंद्राची ती कोर. आई जगदंबे तुझा उदो उदो, आई भवानी तुझा उदो उदो. येळकोट येळकोट जय मल्हार, भैरवाच्या नावानं सांग भलं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, ज्ञानकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वते पते हर